विधानसभेचा 2024चा बिगुल वाजलेला आहे। आज आपण पोहोचलो आहे फायनल पॉइंट या चॅनलच्या वतीने दिंडोरी मतदारसंघाच्या आदरणीय आपल्या समेत ताई जोडले चावस्कर ताई जोडले गेलेले आहे। ताई तुम्हाला सगळ्यात पहिले फायनल पॉइंटच्या वतीने आपलं स्वागत असेल। नमस्कार। नमस्कार ताई, काय वाटतं 2024च्या विधानसभेचा बिगुल वाजलेला आहे, तर 2024ला जनमतातून जर आपण आमदार झाल्या तर आपला 2024चा दिंडोरी आणि पेठ मतदारसंघासाठी आपलं विजन काय असेल? सुरुवातीला सर्वांना नमस्कार। प्रथम मी महाविकास आघाडीचे आमचे नेते आदरणीय पवार साहेब, आदरणीय उद्धवजी साहेब, आदरणीय राहुलजी गांधी साहेब, तसेच CPMचे गावित साहेब, तसेच आमच्या जिल्ह्यातील आमच्या तालुक्याचे नेते आदरणीय कादवा कारखान्याचे चेअरमन शेटे साहेब, त्याचप्रमाणे दत्तूदादा, आमच्या तालुक्यातील सर्व नेते मंडळी, आमचे जिल्हा अध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, या सर्व नेते मंडळींचं, माझ्या तालुक्यातील दिंडोरी पेठ मतदारसंघातील सर्व जनतेचं मी मनपूर्वक आभार मानते की माझ्यासारख्या आदिवासी महिलेला आदरणीय पवार साहेबांनी एक महिला म्हणून या ठिकाणी उमेदवारी दिली, त्याबद्दल पवार साहेबांचे सर्व नेते मंडळींचे मी आभार मानते। आणि माझं दिंडोरी पेठ मतदारसंघामधलं विजन म्हणजे दिंडोरी पेठ मतदारसंघामध्ये अनेक युवक सुशिक्षित बेरोजगार आहेत आणि आमच्या इथे 11 इथे मोठ्या प्रमाणात MIDC होते, तर त्या ठिकाणी भूमिगत पुत्रांना जास्तीत जास्त न्याय देण्यासाठी मी माझ्या जीवाचं रान करेल, परंतु त्यांना त्या ठिकाणी हक्क मिळवून देईल। आज त्या ठिकाणी 3000च्या वरती कामगारांना भरती द्यायचे, परंतु त्या ठिकाणी आज 70 कामगार भरले गेले नाही, त्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल। महिलांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचं त्या ठिकाणी काम करेल आणि एक धरणाचं म्हणजे पाण्यासाठ्याचं या ठिकाणी नियोजन होत नाही, तर भविष्यामध्ये माझ्या दिंडोरी पेठ मतदारसंघातील जनतेला पाण्याला सामोरं जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी मी ते पाण्याचं नियोजन व्यवस्थितरित्या केलं जाईल। अनेक ठिकाणी शिवरस्ते नाही आहेत, तर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना डोक्यावरती आपला शेतीचा माल असतो तो रस्त्यापर्यंत न्यावा लागतो, त्यासाठी प्राधान्य द्यावं लागेल। त्याचप्रमाणे MSCBचा विषय आहे, तर त्यासाठी पण लक्ष द्यावं लागेल, कारण आज शेतकऱ्यांच्या अगदी जवळचा आणि निगडीचा विषय आहे। अनेक सकाळी दिवसा 2 तास लाईट असते आणि संध्याकाळी लाईट असते, पण त्याचा काही उपयोग होत नाही शेतकऱ्यांना, तर त्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा लागेल। बरोबर, अगदी ताई आपल्या भावना आपण अगदी प्रखरतेने मांडल्या। तुम्हाला दुसरा प्रश्न असेल, जेव्हा मी आपल्या दिंडोरी तालुक्याला काही गावं जोडले जातात, किमान 10-12 आठवड्या बाजारामध्ये आम्ही फायनल पॉईंटच्या वतीने जेव्हा सर्व्हे केला, सर्वात जास्त 25,000 लोकांच्या वर हा व्हिडिओ लोकांनी बघितला आणि आज आम्ही पेठचाही सर्व्हे केला। या आठवड्या बाजारामध्ये आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की ट्रॅफिक ही फार मोठी समस्या आहे। जर भविष्यात जनमतातून आपण आमदार झाल्या तर ट्रॅफिक आणि रस्ते यासाठी आपली काय कामगिरी असेल? त्यासाठी महत्वाची भूमिका घ्यावी लागेल, कारण अतिक्रमण तर आपल्याला लगेच काढता येणार नाही, कारण PWच्या जागेमध्ये ज्याप्रमाणे आहेत म्हणजे सर्वे करून त्याप्रमाणे ते तिथं गेले जाईल, परंतु गावातील ग्रामपंचायतीची जी बॉडी असेल, आमच्या दिंडोरी सारखी नगर पंचायतीची बॉडी असेल, त्यांना सर्वांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी रस्त्यावरती जे वाहन असतात ते बाजूला त्यांचं व्यवस्था करण्यात येईल किंवा त्यांचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात येईल आणि मध्ये दिंडोरी ते नाशिक पर्यंत जो चौपदरीकरणाचा जो विषय आहे आजपर्यंत झालेला नाही, तो व्हायला पाहिजे होता, कारण आपलं सप्तशृंगी माता हे आपल्या सर्वांचं कुलदैवत देवस्थान आहे, आराध्य दैवत आहे, तर त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी आज महाराष्ट्रातून अनेक भाविक त्या ठिकाणी येतात आणि जसं पहिलं आपण नवरात्रामध्ये कावडीवाले लोक असतात त्यांना पण जाण्यासाठी लाख 50 लाख लोक त्या ठिकाणी जातात आणि अनेकांना त्या ठिकाणी त्या वाहतुकीचा त्रास होतो, तर यासाठी मी सर्वप्रथम प्रयत्न करेल, शासनाकडे त्याचा पाठपुरावा करेल आणि त्या गोष्टींवरती नियंत्रण आणण्याचं मी काम करेल। अगदी बरोबर। आम्ही पेठच्या भूमीमध्ये जेव्हा गेल्यानंतर संपूर्ण पेठचा ज्यावेळेस आपण जनसंवाद जेव्हा बाजारामध्ये चौकांमध्ये जेव्हा साधला, त्यावेळेस पेठला थोडस असं पोरकी भूमिका वाटत होती की इथले मागचे कोणी आमदार असतील, नवीन आमदार असतील, आमच्याकडे लक्ष घालत नाही, तर त्यांना एक पालकत्वाची गरज आहे। स्थलांतर हा फार मोठा प्रश्न त्या चौकात होता। दुसरा प्रश्न मी तुम्हाला पेठच्या भूमीतून सांगतो की पेठच्या भूमीमध्ये जी भाजी मार्केट आहे जे महिलांसाठी सुरक्षित असतं, त्या भाजी मार्केटचा एक प्रश्न मोठ्याने आमच्या समोर आला। दुसरा, त्याच रस्त्याने मटन मार्केट असतील, जो सर्वांच्या आस्थेचा प्रश्न असतो आणि त्यातून जर रस्त्यावर जर मटन मार्केट वगैरे असतील तर यातून आजाराचे प्रमाण देखील वाढू शकतात, तर तिथल्या लोकांची मागणी होती की सेपरेट पद्धतीचं एक भाजी मार्केट झालं पाहिजे, मटन मार्केट झालं पाहिजे। त्याचप्रमाणे MIDC जी सिन्नरच्या अगोदर आपली मंजूर झाली होती त्यावरही काम झालं पाहिजे आणि खूप जास्त प्रमाणात पेठ सुरगाणा ह्या विभागात खूप पाऊस पडतो, पण पाणलोट क्षेत्र किंवा पाणी अडवण्याची कुठली सिस्टम नसेल, तर या 3 पार्टमध्ये आपण कसं काम करणार भविष्यात? सर्वप्रथम मी
पेठ मतदारसंघामध्ये मी पण त्या ठिकाणी बऱ्याच वेळा गेलेले आहे. म्हणजे अनेक 15 वर्षापासून माझं जाणं येणं आहे. तर त्या ठिकाणी जनतेचे, सामान्य जनतेचे प्रश्न, तिथल्या समस्या मी जवळून बघितलेल्या आहे आणि मी एक आदिवासी असल्यामुळे मला त्या जनतेचे सर्व समस्यांची ज्ञात आहे. त्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, परंतु त्या ठिकाणी छोट्या छोट्या साईट उपलब्ध आहेत. जसे आपण शेततळे बनवू शकतो किंवा छोटे छोटे केट बंधारे बनवू शकतो. तर भविष्यामध्ये यासाठी आपल्याला ती उपाययोजना करावं लागेल. काहीतरी फॉरेस्टची अडचण येते, काहीतरी वन विभाग आहे, अशा काही शंका, यावर आपण काही उपाययोजना करणार का मग सरकारच्या माध्यमातून? संबंधित अधिकाऱ्याची विचारणा करून त्या ठिकाणी वन विभागामध्ये कुठलं शेती येते किंवा कुठल्या विभागाचं काय आहे ते त्या ठिकाणी सर्वे करून गाव पातळीवरती गावठांच्या जागेमध्ये कुठले कुठले विषय येतात त्या ठिकाणी ती चौकशी करून त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न करू. आणि मार्केटसाठी आपण विशेष प्रयत्न करणार तिन्ही वेगळ्या. हो, मार्केटसाठी मी पण पेठच्या मार्केटमध्ये फिरलेले, तर बघितलेले त्या ठिकाणी महिलांना आणि तिथं अनेक अडचणी येतात. अनेक अडचणी येतात. सर्वात मुख्य अडचण म्हणजे तिथं शौचालयाची सोय नाही. अनेक महिलांना बस स्टँड असेल किंवा गावामध्ये असेल भाजी मार्केटमध्ये, तर त्या सगळ्याच जनतेला शौचालयाचा एक प्रश्न आमच्याकडे आला होता, तर निश्चित बरोबर प्रश्न आहे. त्या ठिकाणी मी तो प्रामुख्याने मार्ग लावेल. आणि जे भाजी मार्केटमध्ये मटन मार्केट असेल तर त्या आपल्या हातामध्ये, समजा मी त्या पदावर गेले तर त्या लोकांना विश्वासात घेऊन त्या सर्व जनतेला आणि योग्य त्या ठिकाणी त्यांना सोय करण्यात येईल. बरं, आता अगदी तुम्हाला शेवटचा माझा प्रश्न असेल. आपण आता ज्याप्रमाणे दिंडोरी तालुका असेल, सुरगाणा असेल, पेठ असेल, सुरगाणा जरी आपल्या मतदार क्षेत्रात नाही, परंतु ही खेळाडूंची भूमिका म्हणून ओळखली जाते. कविता राऊत या नावाला कुठली ओळखीची गरज नाही, ती महाराष्ट्रात नाही, भारत त्याला ओळखतं. तर मी बघितलं की क्रीडा संकुलचा एक माध्यम असेल, एक क्रीडा संकुल होणं महत्वाचं असेल. त्याचप्रमाणे युवा खेळाडू, दमदार दर्जाचा खेळाडू यांना एक प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी क्रीडा संकुल महत्वाचं असेल. त्याचप्रमाणे काही वयोवृद्ध लोक आहेत, त्यांच्याकडे काही शासकीय योजनांचा त्यांना अपेक्षा आहे. त्यानंतर पुन्हा एक महत्वाचा विषय पेठच्या आणि दिंडोरीच्या काही भूमीतून आला की पेठमध्ये फक्त साध्या प्रकारचं एक आपलं हॉस्पिटल म्हणजे जे आपण रुग्णालय म्हणतो, तर ते रुग्णालय त्यांना उपजिल्हा या प्रमाणात पाहिजे. ग्रामीण रुग्णालय आहे, तर ग्रामीण रुग्णालयाऐवजी त्यांना उपजिल्हा पाहिजे, उपजिल्हा रुग्णालय पाहिजे. ज्यातून काय होतं की त्या ग्रामीण भागात दऱ्या खोऱ्यामध्ये राहणारे लोक असतील, एखाद्याला सर्पदंश झाला असेल, अतिसार झाला असेल, टायफॉइड वगैरे असेल, तर थेट नाशिकची भूमी ही गाठावी लागते. तर जर आपण जनमतातून आमदार झाले तर आरोग्य, त्याचप्रमाणे शैक्षणिक विभाग असेल, क्रीडा विभाग असेल, यासाठी आपण कसं दर्जेदार प्रकारचे काम करू शकतात? सर्वप्रथम आरोग्याचा विषय म्हटला तर मी पण पेठ मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी फिरलेले आहे आणि मला त्या ठिकाणी अनेक अनुभव आलेले. कारण मी मागे 6 महिन्यापूर्वी गेले, त्याच्या आदल्या दिवशीच एका महिलेला रस्त्यांचा अभावी पुलावरतून पाणी गेलं होतं, त्याच्यामुळे समोर एक आरोग्य हॉस्पिटल होतं आपलं ग्रामीण रुग्णालय, आणि ह्या साईडला तिची त्या रस्त्याच्या कडेला तिला डिलिव्हरी करावं लागली, कारण पुलावरून पाणी असल्यामुळे तिला त्या ठिकाणी जाता आलं नाही. तर असे अनेक आदिवासी महिला आहेत, त्यांना ह्या गोष्टींना सामोरे जावं लागतं. अजून घाटाच्या नणाच्या खालची अनेक गाव आहेत, त्या ठिकाणी पण रस्ते नसल्यामुळे त्या ठिकाणी पुलावरती पावसामध्ये पाणी जातं, त्या ठिकाणी अक्षरशः कॉटवरती त्या पेशंटला ठेवलं जातं आणि डोक्यावर दोघांना घेऊन डोली टाईप आणि त्या नानाशी या ठिकाणी आणलं जातं. परंतु तिथं आणल्यानंतर तिथं पण आरोग्याची कुठलीच सुविधा नसल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना नाशिकला पाठवलं जातं आणि नाशिकला गेल्यानंतर आपल्या आदिवासी लोकांना त्या ठिकाणी योग्य ती सोयी सुविधा भेटत नाही आणि सिव्हिल हॉस्पिटलचं म्हटलं का कोणीतरी तिथं ओळखीचं लागतं आणि अशा प्रकारे त्यांना वनवन त्या ठिकाणी फिरावं लागतं. त्यामुळे प्रामुख्याने पेठ असेल, दिंडोरी असेल, या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय होणं अगदी गरजेचं आहे आणि आपल्या सर्व समाजातील लोकांसाठी ही महत्वाची गोष्ट आहे. आरोग्याच्या दृष्टीने वणी असेल, दिंडोरी असेल, पेठ असेल, या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय झाले पाहिजेत आणि ज्या सुविधा त्या नागरिकांना भेटायला पाहिजे त्या भेटल्या पाहिजेत. यासाठी मी शासनाकडे, आपण सर्व जनतेने मला जर संधी दिली तर मी नक्कीच प्रयत्न करेन, कारण मला या गोष्टीची तळमळ आहे आणि काम करण्याची एक जिद्द आहे माझी. खेळाडूंचं क्रीडा संकुल काहीतरी त्या विभागात उभारलं गेलं असं मी काहीतरी ऐकलं होतं, पण यावर आपण पुन्हा एकदा भरघोस पद्धतीने काम करणार आहात? हो, नक्की करेल. आणि तुम्हाला आता एक पुन्हा एकदा शेवटचा प्रश्न की दिंडोरी असेल, पेठ तालुका असेल, सर्व समाजाचे लोक अतिशय गुण्यागोविंदाने राहतात, तर आम्हाला अनेक काही लोक भेटले, मराठा आरक्षणासाठी आपण भविष्यात काम करणार? नाही, मी सर्व जनतेच्या सोबत आहे आणि जनतेच्या नुसार आता शेवटी समाजाला, प्रत्येक समाजाला त्याप्रमाणे न्याय दिलेला आहे पवार साहेबांनी, आदरणीय पवार साहेबांनी समाजाला, सर्व समाजाला सोबत घेऊन त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलंय आणि मी सर्वांसोबत राहील. आणि जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले आहे का सर्व घटकांना त्या पद्धतीचं आरक्षण देण्यात आलेलं आहे, परंतु मी कुठल्याही गोष्टीला माझा विरोध नाही. त्या समाजाला त्यांचा हक्क, त्यांचा न्याय मिळाला पाहिजे.
धन्यवाद. या आपल्या समवेत सुनीताताई रामदास चारोस्कर आपल्या समवेत जोडल्या गेल्या, ज्या दिंडोरी पेठ मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून उभे आहे. संपूर्ण पेठ दिंडोरीचा त्यांचाही देखील जनसंवादाचा जनसंपर्काचं कार्य चालू आहे. तर आपण त्यांना विचारलेले प्रश्न असे होते, आरोग्याच्या बाबतीत असेल, शैक्षणिक बाबतीत असतील, त्याचप्रमाणे क्रीडा बाबतीत असतील, तर संपूर्ण या सर्वांना न्याय देण्याचं काम त्यांचं असेल. पेठ दिंडोरी थोडासा 100% आदिवासी हा एरिया असल्यामुळे, हा सर्व विभाग असल्यामुळे इथं शासकीय योजना पुरवणे, त्याचप्रमाणे क्रीडा संकुल निर्माण करणे, MIDC निर्माण करणे आणि त्याचप्रकारे रस्त्याचे काही प्रश्न असतील, उड्डाणपूलचे काही प्रश्न असतील, हे जे जनसंवादातून आपल्या फायनल पॉईंटला जे काही प्रश्न उपस्थित झाले होते, हे प्रश्न आपण आदरणीय उमेदवार सुनीताताई चारोस्कर यांच्या समवेत आपण त्याची चर्चा केली आणि त्यांनी संपूर्ण या गोष्टीला सकारात्मक स्वरूपाचे उत्तर दिलेले. बघूया 2024च्या जनसंवादातून, बघूया जनमतातून 2024 मध्ये दिंडोरी पेठ मतदारसंघातून आदरणीय सुनीताताई आमदार होतात की नाही. या लक्षवेधी तालुक्याकडे सुद्धा संपूर्ण जनतेचं लक्ष लागलेले. फायनल पॉईंटच्या वतीनं आपल्याला पुढच्या राजकीय सगळ्या प्रवासाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. धन्यवाद.